अभिजित दिपकेने सुरू केलेला हा एल्गार कुठे जाऊन थांबतो आहे, तरुणाई कशी त्यांच्या मागे एकवटती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकार ज्या पद्धतीने अंडर एस्टिमेट करण्याचा म्हणजे या आंदोलनाची दखल न घेण्याचा जो सरकारचा प्रयत्न आहे तो आंदोलक कसे हाणून पाडतात हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. 2-3 शेवटचे मुद्दे असे आहेत की काही भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक अंधभक्त असं म्हणत आहेत की हे 2,22,00,000 जे फॉलोअर आहेत ते सगळे विदेशातले फॉलोअर आहेत, त्यांना देशातले फॉलोअर नाही. दुसरा, त्यांना फॉरेन फंडिंग येते का, देशाच्या बाहेरच्या शक्ती या आंदोलनाचा वापर करून घेता आहेत का, असे आक्षेप या आंदोलनाच्या बाबतीमध्ये विनाकारण उपस्थित केले जात आहे. खरं तर नीटची परीक्षा ही भारतीय शिक्षण व्यवस्थेचं एक फार मोठी शोकांतिका आहे आणि नीटच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये पहिलं पाऊल जेव्हा कॉक्रोच जनता पार्टी उचलत आहे त्यावेळेस परकीय शक्तीचा हात असल्याचा आरोप करून आंदोलकांच्या विषयी विनाकारण गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न अंधभक्त करत आहे. त्यामुळं अंधभक्तांनी आता या आंदोलनाचा ज्या पद्धतीने समाचार घ्यायला सुरुवात केलेली आहे ते पाहता त्यांच्या पाठीमागे सुद्धा सरकार आहे आणि सरकारचा उरद हस्त आहे हे सांगायला कुणा तज्ज्ञाची गरज लागणार नाही. त्यामुळं या पुढच्या काळामध्ये आंदोलक आपली मागणी कशी लावून धरतात, आंदोलन कसं पेटतं आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होतो की नाही याकडे न्यूज यात्राचं लक्ष असणार आहे. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.